मंडळी, आज आपण आलेलो आहोत एनडी स्टुडिओ कर्जत येथे. एनडी स्टुडिओची स्थापना 2005 मध्ये नितीन देसाई सर यांनी केली. महाराष्ट्र फिल्म स्टेज आणि कल्चरल कॉर्पोरेशन यांनी फॅम टूरचे आयोजन केले आहेत. आपण आता पाहणार आहोत विविध सेट्स आणि कलाकारांशी संवाद साधून त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत या स्टुडिओबाबत. सर, तुमचा एनडी स्टुडिओ मधला अनुभव सर आम्हाला सांगा. इंडी स्टुडिओमध्ये मी आता जवळजवळ 3-4 वेळा तरी येऊन गेलो आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी, एका इव्हेंटसाठी, एका नॉन फिक्शनल शोसाठी आलेलो आहे. तर इथे आल्यानंतर जरी हे सेट जरी असले तरी नितीनजीने एवढं हुबेहूब बनवलेलं आहे की जिवंत असल्याची जाणीव व्हायची की आपण एक मोठ्या राजवाड्यात खरोखरचा आपण प्रवेश करतो आहोत किंवा खरोखरचा हत्ती पाहत आहोत किंवा खरोखरचं वैभव पाहतो महाराष्ट्राचं चित्रपट क्षेत्राचं, हे इथे अनुभवायला मिळतं. आणि आज FM टूरच्या माध्यमातून फॅम टूरच्या माध्यमातून आम्ही इथे आलो आहोत एनडी स्टुडिओमध्ये. आणि सगळ्यात आनंदाची बातमी इथे आम्हाला मिळाली की हा स्टुडिओ आता महाराष्ट्र शासनाने चालवायला घेतलेला आहे फिल्म सिटीच्या सोबत. आणि याबरोबर FTIचे पण काही MOU झालेले आहेत आणि काही चांगले चांगले वर्कशॉप्स इथे होणार आहेत. आणि अजूनही आनंदाची गोष्ट म्हणजे इकडे 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर इथे कार्निवल आयोजित केलं आहे की ज्याचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे. आणि इथे सहभाग आपल्याला असला पाहिजे. तर सगळ्या महाराष्ट्र जनतेला असं आवाहन आहे की तुम्ही 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर इथे येऊन भेट द्या. श्यामची आई या चित्रपटाला नुकताच नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्या निर्मात्या अमृता राव यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. हॅलो मॅम, एनडी स्टुडिओ मधला तुमचा अनुभव आम्हाला सांगा. एनडी स्टुडिओशी माझा खूप जुना संबंध आहे. नितीनजी होते तेव्हा 3-4 चित्रपटाच्या संदर्भात आम्ही भेटलो होतो, बोललो होतो. परंतु दुर्दैवाने अशी घटना घडली आणि ते चित्रपट होऊ शकले नाहीत, याचं मला फार वाईट वाटतंय. परंतु आज शासनाने हा स्टुडिओ पुनरुज्जीवित केला आहे, सर्व लोकांसाठी खुला केला, याचा आनंद आहे. इथे आत आल्यानंतर छान एक करमणुकीचा कार्यक्रम अरेंज केला होता आमच्यासाठी. शिवाय सर्व टूर अरेंज केलेली होती. आजही जोधा अकबर या चित्रपटाचा सेट, अशा अनेक चित्रपटांचे सेट आहेत. शीश महल आहे, अप्रतिम अवस्थेत, अगदी पाहण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी इथे येऊन हे पाहायला पाहिजे. स्टुडिओ पुन्हा ओपन झालेला आहे आणि चांगल्या स्थितीत आहे, तर सगळ्यांनी यावं आणि बघावं. एक दिवसाच्या पिकनिकसाठी येण्यासाठी पण छान आहे आणि खरंच तुमचा वेळ चांगला जाईल. आणि इतकी ग्रीनरी इथे आहे, एक छोटा लेक आहे, अप्रतिम आहे. तर नक्कीच सर्वांनी या स्टुडिओत यावं. आपल्यासोबत आहेत अर्चना मॅम. मॅम, तुमचा एनडी स्टुडिओ मधला अनुभव आम्हाला सांगा. एनडी स्टुडिओ म्हणजे नितीन देसाई. एनडी वर्ल्ड म्हणजे हे नितीनजींचं जग, हे त्यांचं विश्व, हे त्यांचं जीवन. आणि मला वाटतं इथे प्रत्येक कलाकृती ही त्यांच्या परिसर स्पर्शाने बनल्या, त्यामुळे तो एक वेगळा फील होतो. आणि खूप वाईट वाटतं की आज नितीनजी आपल्यामध्ये नाही आहे. पण इथे आल्यानंतर मला असं वाटलं की नितीनजी आपल्यामध्येच आहेत. आज त्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. आपण असं नाही म्हणू शकत की त्यांनी अर्धवट ठेवून गेले, जे काही सर्कमस्टन्सेस असतील. पण आज महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन की त्यांनी पुढे येऊन हे अजून पुढे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत नेऊ इच्छित आहेत. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ॲड केल्या आहेत, जसं गावाकडनं येणाऱ्या लोकांना रायटिंग कोर्सेस किंवा टेक्निकल गोष्टी ॲड केल्या आहेत. पूर्ण सेटअप त्यांनी अजून टेक्निकल दृष्टीने काय काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी नव्याने ते करू इच्छित आहेत. त्याच्यानंतर त्यांनी टूर अरेंज केले आहेत. तर 21 ते 30 मध्ये ह्या टूर्स आहेत. तर आपल्या मुलांना घेऊन या, त्यांना नक्की आवडेल. त्या निमित्ताने सगळ्या कलाकृती आपल्याला बघायला मिळतात. स्टुडिओची पुन्हा नव्याने सुरुवात होत आहे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा. तर आता हे नव्यानं सुरू होते, कलाकारांची वर्दळ परत सुरू होईल, शूटिंग सुरू होतील नव्याने. म्हणजे मला हेच म्हणायचं की वेलकम करूया ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच आहेत. आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून. एनडी स्टुडिओ मध्ये फॅम टूर जे होत आहे त्यामधले महाराष्ट्राच्या नावानं चांग भलं याचे सूत्रसंचालक विकास सोनवणे आणि निर्माते श्याम भगत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत लोककलेचा जो वारसा आहे तो ते कशा पद्धतीने पुढे नेत आहेत. नमस्कार, मी श्याम भगत. जसं आता हे जर वारसा असंच आहे की
एक पिढी दुसऱ्या पिढीकडे देत असते, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीकडे. आणि तेच आता हा वारसा ही आपली ड्युटी आहे की पुढच्या पिढीला आपण काय देऊ शकतो, तर ते आपली संस्कृती आहे ते या कलेमार्फत द्यायचं. जिथे वेस्टर्नाइज गाणी होतात, डान्स होतात, तिथेच कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र कला, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र नृत्य लोपत चाललंय. आणि त्याला प्राधान्य देणं हे काम मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने किंवा भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने केलं पाहिजे, जे महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ती संस्कृती जपायचं काम आम्ही करतोय महाराष्ट्राच्या नावानं सांग भलं या कार्यक्रमामधून. 3 जानेवारी 2025 हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरुवात केला. आणि ह्या उपक्रम द्वारे महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा या एनडी स्टुडिओच्या रंगमंचावरून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते सध्या आम्ही करत आहोत. आणि माझ्यासोबत आहे आमचे निवेदक विकास सोनावणे. हा माझा मित्र जरी असला पण त्याच्या आधी निवेदक म्हणून हा अप्रतिम आहे. मला वाटतं पुढचं जे काय आहे ती थोडीशी माहिती विकास पंडेल. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेता निवेदक विकास सोनावणे. आणि आता जसं श्यामदादांनी सांगितलं त्याप्रमाणे की खरोखर भाग्य लागतं एखादं काम करायला. आता मी गेली कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय, पण ही महाराष्ट्राची संस्कृती माणसांपर्यंत पोहोचवणं हे काम जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा म्हटलं क्या बात आहे, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून हे काम आलं. तर माझ्यापेक्षा खूप चांगले चांगले निवेदक आहेत, आमच्यापेक्षा खूप मोठमोठे कलाकार आहेत, खूप चांगले महाराष्ट्रभर. पण ते काम आमच्याकडे यावं किंवा आमच्यापेक्षा खूप चांगले मोठमोठे ग्रुप्स आहेत, पण तरीही ते काम आमच्याकडे येणं म्हणजे खरोखर आम्ही काहीतरी आयुष्यात चांगलं केलं असेल, त्यामुळे हे सगळं करायला मिळतं. आणि जसं श्यामदादा म्हणाला की ही महाराष्ट्राची संस्कृती पुढे पुढे गेली पाहिजे. आणि फक्त संस्कृती नाही, हा इतिहास आहे. हा इतिहास आपण जतन केला पाहिजे, कारण जी माणसं इतिहास विसरतात ती इतिहास घडवू शकत नाहीत. आणि ही खांद्यावर अक्षरशः जबाबदारी आहे. गेले वर्षभर आम्ही हे काम करतोय. वर्षभरात म्हणजे दर शनिवारी आणि रविवारी 2 प्रयोग असतात, दुपारी 12 ते 1 आणि पुन्हा 3 ते 4 असे रोज शनिवार रविवार 2 प्रयोग असतात. असे शनिवार रविवार म्हणून 4 प्रयोग. म्हणजे आजचा आमचा हा 100वा दिवस आहे आणि 200वा प्रयोग नुकताच तुमच्या साक्षीनं आम्ही इथे साकारलेला आहे, सादर केलेला आहे. खूप प्रचंड अभिमान वाटतो या गोष्टीचा की एका मराठी माणसानं एवढं मोठं विश्व निर्माण करून ठेवलंय की मला नाही वाटत परत असं कोण करेल. केलं तर चांगलीच गोष्ट आहे, आवडेलच. पण हे फार म्हणजे ज्यांनी कोणी बघितलंय ते अंदाज लावू शकतील की हे काय करून ठेवलंय त्या माणसाने. मी तर म्हणतो यातून प्रेरणा घेऊन जर अशा प्रकारचे आणखीन 10 स्टुडिओ झाले तर आवडेलच की आपल्याला. पण अवघड आहे, अशक्य नाही म्हणता येणार, अवघड आहे. म्हणजे हा अख्खा स्टुडिओ फिरायला तुम्हाला 1 दिवस देखील पुरत नाही. एका दिवसात सगळा स्टुडिओ बघून होत नाही. समजा इथे जर शूटिंग वगैरे सुरू असतील किंवा आणखीन काही उपक्रम सुरू असतील तर मग तर अशक्यच आहे. पण नुसता स्टुडिओ जरी फिरायचा, नुसता स्टुडिओ इथले वेगवेगळे लोकेशन जरी बघायचं म्हणलं तरी 1 दिवस पुरत नाही. एवढं भव्य दिव्य आणि नेत्रदीपक हे स्वप्न नितीन सरांनी उभं केलेलं आहे. माझी जे कोणी आता माझा आवाज ऐकतायत, हे व्हिडिओ जे बघतायत, त्यांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. आणि तुमच्या चॅनलचे देखील मनपूर्वक आभार मानतो की तुमच्यासारख्या मंडळींमुळे बऱ्यापैकी ही गोष्ट आता लोकांपर्यंत पोहोचते. जास्तीत जास्त पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना इथपर्यंत येऊ द्या, जास्तीत जास्त लोकांना हा अनुभव घेऊ द्या. म्हणजे कार्यक्रम तर आहेच, पण नुसताच कार्यक्रम नाही तर इथे स्टुडिओमध्ये फिरण्यासारखं बघण्यासारखं बरंच काही आहे. ते सगळं त्यांना बघायला मिळो एवढीच अपेक्षा. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.